नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये, जिथे फ्युचर पण आपलं अनप्रेडिक्टेबल आहे. तर आज आपल्यासोबत आहेत एक फेमस ज्योतिषी, बाबा फ्युचरवाले. नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला पॉडकास्टमध्ये येऊन कसं वाटतंय सर? भारी वाटते. भारी वाटतंय. अशा ठिकाणी मी पहिल्याच वेळेस आलोय. पहिलीच वेळेस आहे माझी. बर. हा पण तुमचा गार वाटते. गार वाटतंय. हा तुमचा आवाज असाच आहे का? हो. नाही, तुम्ही दिसतेत लहान, आवाज एकदम खळखळीत, म्हणून म्हटलं. बाबा बाबा कित्येक जणांचे सल्ले देऊ देऊ सल्ले देऊ देऊ आवाज गेला. आवाज ते आहे ना, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी घालवावं लागतं. घातला मी घातलं. आवाज. गेला. खूप मधुर होता आवाज. खरं तर लहानपणी मला गाणे म्हणायची खूप आवड होती, आता पण आहे. पण कुठं पहिल्यासारखा आवाज. पहिले एकदम मुलीसारखा आवाज यायचा माझा, एकदम मधुर. काही जुने व्हिडिओज वगैरे असेल तर ऐकून दाखवा आम्हाला पण. व्हायरल होतात. तसं असेल तर व्हायरल होतात ना. फेमस नाही व्हायचं मला. बर. चुकून जर फेमस झालो, लोक इमोशनल होतात, फोटो काढायला येतात, गरमी जास्त होती, जास्त लोक आले, ते नाही आवडत मला. हा तुमचा लुक पहिल्यापासूनच असा आहे? आजच घातलेत. आजच घातलंय. नाही. आणि इस्त्री वगैरेची आवड नाही दिसत आहे तुम्हाला? इस्त्री नाही. डोंगरावर राहतो मी. बर. स्कोप आहे तिकडे दुकान टाकायला. असेल कोणी तर द्या पाठवून, देतो त्याला बर. दुकान टाक. अजून तुमच्यासोबत कोणी राहतात का तिकडे? एकटाच. डोंगरावर कोण येणार माझ्यासोबत? तुम्ही येता? नाही, आमचे एजंट्स कसे पोहोचले तुमच्यापर्यंत तेच मला जरा कळत नाहीये, त्याच्यामुळे म्हटलं. डोंगरावर. प्रश्न झाला. त्याचं म्हणणं आहे पर्सनल चाललात, पर्सनल नाही, पर्सनल चाललात. आहे काही? आहे काही? तुम्ही लय डीप चाललात तुम्ही आमच्या. तुम्ही नका तसं करू नका. आम्हाला राहायचं इथं. सो तुम्ही बाबा व्हायच्या अगोदर काय करत होता? बाळ तुझं सगळं दिसलंय मला. म्हणूनच तुम्हाला म्हणूनच तुम्हाला काय वाटतं याचं फ्युचर काय असेल? फ्युचर त्यांनी बघितलंय म्हणूनच म्हणले ते तुझं. पहा त्याच्याकडे. म्हणूनच म्हणलं बाबा तुम्ही बाबा व्हायच्या भविष्य अगोदर काय करत खूप छान आहे तुझं, खूप. भविष्य बाळा, भूतकाळ सांग कसं आहे. होता? तुम्ही सांगा आम्हाला. आवडेल तुला सांगितलं. सांगा सांगा. बाळा, तुझ्या डोंगराचा कार्यक्रम सांग. भविष्य बाबा, आतापर्यंत 4 तास होतो तुम्ही आता सगळ्याला सांगायला लागला. नाही बाळ, गोष्टी जेवढ्या लपवशील ते वाटतं लपल्यात, पण 4 लोक हसली की आपल्यालाच सांगावंसं वाटतं. तू म्हणला 4 चौघात, पण तू आतापर्यंत 8 जणांना सांगून बसलायस, बरोबर की नाही? हो. सांग बरोबर की खोट? हो. बाबा खोटं बोलत नाही. बाबा सकाळी सकाळी रस पितो. बाबा खोटं कधीच बोलत नाही. बाबा मागचं पुढचं खरं सांगतो. सांग, काय केलंस तू डोंगरावर जाऊन? सांगू शकतोस का बाळ? नाही, ते नाही सांगू शकत. काय केलंस तू सांग. जाऊ द्यायचं, डोंगर सोडा. आट्या ढिल्ल्या झाल्या का? सो बाबा तुम्ही नको ते, तुम्ही लय डीप चाललात. ते सांगणं बरोबर नाही वाटत. आपण काय बाबा म्हणजे डीप नाही, खोलवर. खोल आहेत बाबा, म्हणजे डीप नाही, खोल आहेत. बाबा खोलवर जातो. बाबा खोलवर जातो. बाबा खोलवर जाऊन काय काय उकरून आणतो ते डोंगराच्या चढाला विचारा. असं तुम्हाला डोंगर एक माध्यम आहे हो, पण कृती काय होती ती? तुम्ही असं अजून काय सांगू शकता? डोंगरापाशी नेमकं मी कुठं कुठं थांबलो असेल? पाषाण, दगड, खालचं नाही हो. दगड धोंडे, वादळी वारे, झटपट पटापट. लक्ष्मीजी, खरं की खोटं? अरे,
बाबा फ्युचरवाला, खरं की खोटं सांगा. बरोबर. खरंय खरंय खरंय. आज इथं या तुमच्या ऑन दी स्पॉटच्या जो पॉडकास्ट आहे, बकवास विथ कोनिकेत, काय काय नाव आहे त्याचं? अनिकेत अनिकेत. अनिकेत. ते अनिकेत मध्ये सगळेच येतात म्हणून आम्ही इथं मी तुमची भविष्यवाणी ऑन दी स्पॉट सांगितली की नाही, हो. ती तुमच्या 4 मित्रांना विचारा. नको. त्या 4 मित्रांची नावे मी तुम्हाला सांगतो. 2 जी चहाला येतात. येतात का? हो. Yes. बरोबर. Yes. तुम्ही या जोडीदाराला ती माहिती सांगितलेली नाही. नाही बरोबर. बरोबर. ती गोष्ट बरोबर. कुठली? लपवलं तुमच्यापासून त्यांनी. नाही सांगतो सर, तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. हे झालं की सांगू तुम्हाला. बरं. जेवढा सख्खा मित्र तेवढा पक्का वैरी. हाच आहे तो सर, ओळखून घ्या. नाही ते तसं म्हणजे त्याने आलाच 4 चौघात नाही, सांगितलं पण म्हणून तुम्हाला आलं. सांगितलं नाही. या बाबाला कळलं. पण मला नाही मग आलेल्या, आज आलेल्या, म्हणूनच बोलले. आत्ता आलेल्या. म्हणूनच आलेल्या. तुम्हाला बोलले. म्हणूनच तुम्हाला बोललोय. कशासाठी? हेच आमचं भविष्य सांगण्यासाठी. डोंगराचे दगड काढाय, तुम्हाला सफाई करून द्यायला? या हे बाबाचं काम वाटतं तुम्हाला? सुधर बाळा. तर आमचं पॉडकास्टचं फ्युचर कसं असेल काय सांगाल तुम्ही? बघू का? बघा ना, चष्मा घालून बघा. अरे हो, हॉर्न खूप वाजवते रे, बंद करते. चष्म्यातून काळं दिसते. थांब. बाबाने पत्ता विचारला का? नाही. बाबा कुठं होता? डोंगरावर. दारात. अच्छा, दारात. बाबा पत्ता न विचारता आला की नाही? गुगल टाकून. गुगल मॅपवर आला बाबा. विषय असेच काढा जिथं तुम्हाला उकरायला मज्जा येईल. सो तुम्ही अजून आमच्याकडे बघून काय सांगू शकता की माझं पुढे अजून काय लिहिलं? मला वाटतं तू पावडर लावायला पाहिजे. का बाबा तुम्ही लय खोलवर चाल म्हणजे माझ्या बाबा. तुमचं शिक्षण कसं झालंय? काय ते? नाही हे सांगत नव्हतो. माणसाचा स्वभाव असतो बोलण्याचा, विचार करण्याचा. मग कृती तुम्ही असतात असं काही. करता. तेव्हा तुम्ही काही असं कृती करता. असतात जेव्हा माणूस एकग्र होऊन विचार करतो आणि नंतर काय बकवास करायचंय हे ठरवतो. बर. ही ती कृती होती, दुसरं काही नाही. नखावर नख मारत होतो. चुकीचं समजतात. नाही नाही, सांगा ना, शिक्षण कशात झालंय तुमचं? शिक्षण मी आंबागोळी विकायचो. आंबागोळी आंबा 1 रुपयाच्या 2. बर. मला तोटा झाला त्याच्यात. मग ह्याचा शिक्षणाशी काय फरक संबंध? काहीच नाही. मग शिक्षणाबद्दल विचारतोय ते सांगा ना. बर. अरे बोला. 2वी. दुसरी. 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 मी दुसरीच्या वर्गात 2 दिवस बसलो. बर. तुमचं लग्न झालंय? पहा पाहतोय. प्रश्न. आम्ही तुम्हाला बोलले कशासाठी? पण हा व्यक्ती किती मूर्ख म्हणायचं? का बरं? बाबाला विचारतोय लग्न झालंय का? हा, बाबांचे लग्न नाही होऊ शकत. डोंगरावर जाऊन काय केलंय? मला काय माहिती, तपस्या केली असेल. तपस्याच केली ना. कोणासोबत केली? एकट्यानेच केली ना. मग लग्न कसं झालंय? नाही झालंय. मला वाटलं बायकोला घेऊन तपस्या केली. झालंय का? वाटतंय का? नाही झालंय. मग एकटाच गेलो. एकटाच केलात. उजेडात गेलो. अंधाराची भीती वाटते. मी संध्याकाळी वापस यायचो तपस्याला गेल्यावर. त्याची 2 मुख्य कारण होती. बोला. सांगतो. हा. विचारलेच नाही ना. भेटू नका मला. हा. काय सांगत होतो? 2 कारण आहेत. कशाची? तपस्यावरनं संध्याकाळीच वापस यायचे. अच्छा. संध्याकाळी रिटर्न यायचं. 3 कारण आहेत तशी. तिसरं पण आठवलं बरं. मला. पहिलं कारण विसरण्याच्या आधी सांगतो. बोला. 4 कारण आठवलीत मला आता. 4 सांगतो. बोला.
हे बघ बाळ, बोला मला, बोला. बोला बोला. परिस्थिती गंभीर होईल बरं का. मी तेच म्हणतोय, परिस्थिती गंभीर होईल खूप. बाळ हा हलक्यात घेतोय बाबाला, याचा डोंगर काढावा लागतो. काढा, आधी काढा. आधी काय? बाबा मला तर- मला हलक्यात घेऊ नका. नाही, शक्यच नाही बाळा. हा. 120 kg. हे जर बसले अंगावर तुम्हाला भविष्य लगेच समजत. अरे आत्ताच दिसते. चमत्कार. नमस्कार पण घालायच्या लायकीचा व्हायचं नाही. चेंबून टाकीन लेकरू मला. कुठला बाबा कुठला कोण होईन माझा षटकोन त्रिकोण. तर त्याचं एक कारण होतं, 5वं कारण आठवलंय मला. 5 कारणे देतो तुम्हाला. पहिलं कारण असं होतं, मला खूप भीती वाटायची संध्याकाळी. बर. दुसरं कारण असं होतं, की भीती वाटायची मला संध्याकाळी. नाही, भीती मला संध्याकाळीच वाटायची. बर. हे दुसरं कारण. तिसरं कारण असं होतं, नाही लिहून नाही आणले. नाही. बर. तिसरं कारण असं होतं, असे नका बघू. भीती तिसरं वाटते. नाही 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 तिसरं कारण असं होतं, तिकडनं यायची बस दिवसा नसायची, संध्याकाळी असायची. दिवसभर मला गाडीच भेटत नव्हती. नाहीतर मी संध्याकाळी तपस्याला जाणार होतो. पण बघा कशी कारणं आणि सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आली. एकतर मला भीती वाटायची, त्यात गाडी पण संध्याकाळीच यायची. सगळं मॅनेज झालं आणि मी बाबा झालो. मॅनेजमेंट खतरनाक झाले. तर पुढचं कारण विसरलो. जाऊ द्या, हा शेवटी विषय बाजूला ठेवू. नाही तुम्हाला टाळी देते. ओके. हा विषय बाजूला ठेवू. हम्म. तर तुम्ही कधी तपस्या करताना, तपस्या नाही म्हणता ना, तुम्ही कधी भविष्य सांगताना चुकलायत का? बाळ काय वाटतं, नाही, सगळं बरोबर सांगितलं. सगळं बरोबर आहे. चुकलो असेल का? नाही. शक्य आहे? नाही. बोला फ्युचर बाबा की जय. जय जय. जय. तुम्ही अजून काय सांगू शकतात आमच्याबद्दल, दोघांबद्दल? आता माझ्याबद्दल तर तुम्ही नाही, सांगा. माझ्याबद्दल पण काय नका सांगू. सांगायचं तर याच्याबद्दलच सांगा. जिरली. चिरली. सो आम्ही कशाने गेलो असतो डोंगरावर? कुठं? डोंगरावर. डोंगरावर. हा. तुमचं भविष्य सांगायचे. लोक मूर्ख आहेत का तुमचं तेच ऐकत बसाय? चांगलं विचारा. तुमच्याकडं किती दिवसापासून करतायत तपस्या? झाली 3 दिवस. बर. तुम्हाला मग आमचं इन्व्हिटेशन कुठून भेटलं? कोण होतं ते? इन्व्हिटेशन म्हणजे आमचं आमंत्रण कुठनं भेटलं तुम्हाला? माहित नाही. मग तुम्ही इथं कसे आले? मेसेज हा, कोणी दिला तेच? माहित नाही. नंबर वगैरे असेल ना? सेव्ह नाही. नंबर तर द्या फक्त. देऊ शकत नाही. बर. बाबा तुम्ही आमचं भविष्य सांगितलं बरोबर, तुम्ही हो. लोकांचं बी सांगतात बरोबर. हो. असं किती लोकांना तुम्ही येड्यात काढलं, म्हणजे आम्हाला जसं येड्यात काढलं तुम्ही? बाळ भविष्य खोटं असलं तर बोलायचं येड्यात काढ. नाही भविष्य खोटं नाहीये. भविष्य खोटं- डोंगरातलं मला कळालंय, तू भेट नंतर मला. नाही बाहेर पण- सांगतो तुला. नाही, ठीक आहे. सो तुम्ही किती जागा, म्हणजे असं किती लोकायला असं म्हणजे भविष्याचं हे सांगितलं, म्हणजे आम्हाला जर आता आम्हाला येड्यात 350. अर्धा कोण होता? दिवस अर्धा कोण होता? हं? अर्धा कोण होता? 3.5 नाही बोललो मी, 350. 350. ऐकण्यात थोडा फरक झाला. ठीक आहे. गंडलायस ऐकण्यात खूप गंडलायस तू. आणि याच तुझ्या न ऐकण्याच्या कारणामुळं त्यांनी पण तुला काही सांगितलं नाही. नाही सांगतो मी. आपलं कधी जुळलं- बाळ एवढ्या मोठ्या डोंगराला हुकलायस तू. इतकी मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवली गेली. खूप आनंद घेतला आम्ही त्याचा. व्हिडिओ नाही भेटला. व्हिडिओ मला भेटेल ना. व्हिडिओ नाही तसा व्हिडिओ नाही, तसा व्हिडिओ नाही. बाळ तुझा बाबा. व्हिडिओ काढू आपण. नाही, बाबा, नाही तुम्ही- माझा नको. जास्त जे चाललं तुम्ही पुढे, आम्हाला इथं राहायचंय पण. बाळ पाया पड. पाया पड. नको. अरे 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 राहू दे. बाबा. मला आवडत नाही पाया पडले. बर. मी इमोशनल होतो, मग मीच रडतो. तुम्ही दुसऱ्याचे भविष्य सांगतात बरोबर, मग तुम्ही स्वतःचं भविष्य सांगा ना थोडंफार, की तुम्ही इथं काय
मला येतच नाही. मला माझं काहीच येत नाही. मग तुम्ही इथं कसं काय म्हणजे भविष्य बाबा बोलवलं ना तुम्ही. म्हणजे तेच मला कळत नाही नक्की आमचा एजंट तुमच्यापर्यंत आलता का तुम्ही इथं कसे आले, पण ठीक आहे. तर पुढच्या प्रश्नाला वळूया आपण. हो. तर तुम्ही आता आजकालचे लोक कसं इंस्टाग्राम फीड नाही, स्टोरी बघून लोकांना जजमेंट करतात. तर तुम्ही काय बघता कोणाचं? लोकांचं? हे काय नाही, कुठं घाण असतं ते. तसं नाही हो. लोकांना कसं आता स्टोरी बघून लोक जज करतात हा. की यार सॅड स्टोरी लावली आहे, याचा नक्की ब्रेकअप झाला असेल, आयदर याचं काहीतरी झालं असेल. तसं तुम्ही काय बघता? मी रील्स बघतो फक्त. मला त्या बीटवाल्या रील जास्त आवडतात इंस्टाग्रामच्या. म्हणजे ठुमुक ठुमुक. एक रील लावायला पण सर करून दाखवा. नक्की मला फॉलो करा ना. लगेच करतो. धिस इज अनिकेत बाबा.com. बरं, सध्या कॅमेरा लागलेला आहे, लगेच करतो फॉलो. हो. बाबा भिकार चोटांनो. केस दिसते तुमचे, बाबाचे केस दिसते. मर्द बरं. ओळख पाहिजे बाळा आपली. बाबा काहीच हे म्हणलं बघ बाळ, आपली पण काहीतरी ओळख पाहिजे. आम्ही बरं नाही दिसायचो आम्ही काढल्यावर. तुम्ही काढून कसे जमन? काढल्यावर ओळख गेली ना, गेले वेगळी ओळख बनेल तुझी. काढून बघ, वेगळी ओळख बनेल. आणि काढल्या माझ्याकडे ये, मी तुला नाव देईल एक चांगलं. काय काढायचं म्हणतात तुम्ही? शर्ट रे बाबा. मग त्याला दिसतंय काहीतरी, त्याला ते काढायचंय. नाही, मला नाही काढायचंय. तो बाबा अजून सो बाबा. सुकट काय बसले तुम्ही? बाबा बाबा तुम्ही हे चुकीचं अहो, बसला. कंटाळा आलाय. बसा. कंटाळा आलाय. बसा. तुमची इच्छा तुम्हाला कंटाळा आला. तुमची हो. इच्छा तुम्हाला कसं अवघड तपस्येनं अवघडलो वाटतं? रात्रभर तुमची इच्छा तुम्हाला कसं वाटतं? दिवसभर बरं, तुमची तपस्या. विचारा. बाबा तुम्ही पडू का? पडा काय हरकत नाही, पडा. नको. तुम्ही आमच्या जॉबचं म्हणजे जॉब व्यतिरिक्त काही सांगू शकतात म्हणजे अजून की आम्ही जॉबला लागू? म्हणजे आमचं आयुष्य पॉडकास्ट मध्ये जाईल का जॉब लागेल आम्हाला असं काही? बाळ तू पॉडकास्ट कोणाकडे करतोय? आहे कोणतरी अनिकेत म्हणून, आठवत नाही मला. बोल. करतोय. हो. तुझा त्याच्यावरती भरोसा आहे? अजिबात नाही. नाही. मग तू बुडलास बाळ, नाही बाबा. बुडलास. तू भरोसा ठेवायला शिक बाळ. बर. भरोसा ठेवायला शिक. तुला कशाचीच कमी पडणार नाही उद्या. तुझं भविष्य दिसते फक्त तुझ्या विश्वासावर आहे. बर. म्हणजे त्यांना म्हणायचे माझ्या विश्वासावर आहे. नाही, माझा विश्वासावर आहे. ठळक दिसते तुझं भविष्य, चमचमतंय तुझ्या घामामध्ये. बर. हो. नाही, ते घाम गरम होते म्हणून सध्या म्हणून घाम येतो. बाबा नाही, भविष्याची चमक आहे बाळ, घामाची लाळ नाही. बर. घामाची घाण असते, भविष्याची शान असते. सो आमचं कष्ट आहे बाबा त्याच्या मागे. काळी याची मान असते. सो ते आत्ता भेटले तू सो बाबा करून झोपवणार तुम्हाला. सो बाबा करून तुम्ही मला झोपायला प्रेरित करताय बाळांनो. नाही, मी सो बाबा नाही करत. आलात तुम्ही बाबा. मी बेठो बाबा तरी म्हणा ना. भेटो बाबा. सरळ बाबा. बेठो म्हणा. उठो बाबा. उरकलंय का? नाही ओळखलं. घ्या पुढे. घेतोय पुढे. सांगा. बोला. होऊ द्या. चला. बोल रे. अडकला. लव्ह लाईफ कसं प्रिंट करता? तुमचं लपडं आहे का कुठं? होतं, आता नाहीये. नाहीये. नाही. काय करायचं ऐकून? सांगा तर. ज्याचं लपड आहे त्यालाच सांगतो मी फक्त. बरं, आहे माझं. नाहीये. खोटं बोललास बाळ तू. तुझे भविष्य मला दिसतंय. ते आता बोललो म्हणून मी तसं नाहीये. मला वाटतंय. अजून 4 वर्ष तुझ्या आयुष्यामध्ये कोणीच नाही येणार. हा राहील तुझ्यासोबत. तो नकोय मला माझ्यासोबत. घे बाळा भागून. नको. सांगा ना, खरंच लव्ह लाईफ बद्दल सांगा. सांगतो बाळ. बर. प्रेम हे कांद्यासारखं असतं. नेमकं बाबा तुम्हाला म्हणायचे काय? प्रेम असं असतं बाळा, असं.
बाबा तुम्ही लय पुढे चालू